जय शिवराय मित्रांनो ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पशुपालकांना उद्योजकतेची जोड देण्यासाठी राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना। आणि याच योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यामध्ये मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ही योजना राबवण्याकरता सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या तिन्ही प्रवर्गांना लाभ देण्यासाठी एक महत्त्वाचा असा टप्पा ते म्हणजे या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचं वितरण करण्यासाठी निधी खर्च करण्यासाठी आवश्यक असलेलं लेखाशीर्ष। आणि आज 1 जून 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना या राज्यस्तरीय योजनेच्या अंमलबजावणी करता सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या तिन्ही प्रवर्गासाठी एक लेखाशीर्ष उघडण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। आणि याच्या संदर्भातील 3 महत्त्वाचे असे GR निर्गमित करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, एकंदरीत 1 मे 2026 पासून ही योजना सुरू करण्यात येणार होती, परंतु याच्यामध्ये काही तांत्रिक बाबीच्या अडथळ्यामुळे ही योजना सुरू करण्यात आली नाही। याच्या अंतर्गत आता सेपरेटली एक महाडीबीटीचं पोर्टल तयार केलं जाते, त्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये। आणि आता याच्यासाठी आवश्यक असलेला निधी, प्रशासकीय खर्चासाठी आवश्यक असलेला निधी, पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांचं अनुदान या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी आवश्यक होतं ते म्हणजे या योजनेसाठीचं लेखाशीर्ष। आणि अखेर या योजनेचं लेखाशीर्ष उघडण्यात आलेले आणि आता पुढील बाबीच्या खर्चासाठी, निधीच्या अनुदानाच्या वितरणासाठी आवश्यक असलेला निधी या लेखाशीर्षांतर्गत वितरित केला जाणार आहे। मित्रांनो, एकंदरीत 1 मे 2026 पासूनच या योजनेचे अर्ज सुरू केले जाणार होते, परंतु काही तांत्रिक कारणास्तव हे अर्ज सुरू करण्यात आले नाहीत। याच्या अंतर्गत महाडीबीटीचे एक स्वतंत्र असं पोर्टल तयार केलं जात आहे, ज्या पोर्टलच्या माध्यमातून या योजनेचे अर्ज भरवून घेतले जाणार आहेत। लाभार्थ्यांना डीबीटीच्या माध्यमातून अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे, परंतु या पोर्टल बनवण्याचं काम देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे, ते अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही। आणि याच्यासाठी सुद्धा आवश्यक असलेला निधी वगैरे वितरण आता या लेखाशीर्षाच्या माध्यमातून केलं जाणार आहे। मित्रांनो, याचबरोबर राज्यामध्ये सध्या विधान परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत, त्याची आचारसंहिता सुरू आहे। आणि या आचारसंहितेचा जर अडथळा आला तर या योजनेचे अर्ज 20 जून नंतरच सुरू केले जातील। तत्पूर्वी जर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून याला काही अडथळा आला नाही किंवा त्याच्या संदर्भात काही ऑब्जेक्शन घेतले नाही तर या योजनेचं पोर्टल सुरू झाल्याबरोबर या योजनेचे अर्ज सुरू होतील। आणि अर्ज सुरू होण्याच्या संदर्भातील जे काही अपडेट येतील ते अपडेट देखील आपण सर्वात प्रथम जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।